बेमोसमी अतिवृष्टी बाधितांना शासकीय मदत व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनानं वेगवान कार्यवाही करावी. खासदार डॉक्टर बच्छाव यांच्या बैठकीत सूचना. धुळे जिल्ह्यात ऑक्टोबर 2025 मधील अतिवृष्टी तसेच मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत आणि पीक विमा व पीएम किसान योजनेचे प्रलंबित हप्ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत असे निर्देश खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. धुळे जिल्हाभरात बेमोसमी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेती पिकांची पाहणी करीत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली होती. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी स्पष्ट केले की कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी महसूल व कृषी विभागानं समन्वयानं काम करावे. पंचनामे प्रक्रियेत पारदर्शकता व गती आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. या प्रसंगी शहरी प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. देवपूर विटाभट्टी, लाला सरदार नगर तसेच सर्वे नंबर 113 व सिटी सर्वे नंबर 4795 आणि गट क्रमांक 114, 115, 29/अ, 29/ब या शासकीय व महापालिकेच्या जागांवरील झोपडपट्ट्यांना प्रधानमंत्री आवास योजना PMAY अंतर्गत नियमानुकूल करून रहिवाशांना 7-12 उतारा देण्याबाबत झालेल्या बैठकीनंतरची कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आझाद नगर परिसरातील सर्वे नंबर 377 या घोषित झोपडपट्टीचं नियमन करून रहिवाशांना मालकी हक्क देण्याबाबत प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा असा निर्देशही खासदारांनी दिले. यावेळी धुळे शहराचा जिल्हाभरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार डॉक्टर बच्छाव यांनी प्रशासनास दिलेत.